गेली 3 ते 4 दिवसापासून पुणे आणि पुणे परिसरामध्ये सातत्यानं पाऊस पडत आहे आणि या पावसामुळे पुणे शहरामध्ये मोठमोठी झाडं उलमडून पडण्याच्या घटना सुद्धा घडत आहेत। मी सध्या पुण्यातील सेनापती बापट रोडवरती आहे आणि या सेनापती बापट रोडवरती मध्यरात्री 12:30च्या सुमारास एक भलं मोठं झाड जे आहे ते अगदी पडलेलं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। या झाड उलमडून पडल्यामुळे झाडाच्या खालीच पार्किंगमध्ये असलेली 4 व्हीलर जी गाडी आहे त्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर ती एका खासगी हॉस्पिटलच्या भिंतीचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। सुदैवानं मध्यरात्री हे झाड उलमडून पडल्यामुळे कुठलीही जीवितहानी जी आहे ती झालेली नाही। मात्र सेनापती बापट रोड हा खूप रहदारीचा रस्ता असतो, मोठी गर्दी खरं तर या रस्त्यावरून वाहतुकीची सुरू असते। मात्र मध्यरात्री पडल्यामुळे सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही। मात्र हे जर झाड दिवसा पडलं असतं तर मोठी जीवितहानी होण्याचा धोका सुद्धा उद्भवू शकला असता। मात्र आपण बघू शकतोय की मोठ्या प्रमाणात मोठं नुकसान या परिसरामध्ये जे काही गाड्या या ठिकाणी पार्क केलेल्या होत्या त्या गाड्याचं नुकसान झालेलं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। पुण्यामध्ये सातत्यानं अशी मोठमोठी झाडं उलमडून पडण्याच्या घटना ज्या आहेत त्या घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या मी सेनापती बापट रोडवरती आहोत। या ठिकाणी अगदी मोठा रहदारीचा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरती गेले अनेक वर्षांपासून असलेलं हे मोठं झाड जे आहे ते अगदी मुळासकट उलमडून पडलेलं आहे आणि यामुळं या झाडाच्या खाली पार्किंग केलेली जी गाडी आहे ती गाडी अगदी मोठ्या प्रमाणात त्या गाडीचं नुकसान सुद्धा झालेलं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। खाजगी दवाखाना जो आहे ते त्या दवाखान्याची जी भिंत आहे त्या भिंतीत सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। खरं तर या हॉस्पिटलच्या निमित्तानं अनेक रुग्ण सुद्धा या ठिकाणी येत असतात आणि मोठी गर्दी या परिसरामध्ये असते। अगदी गजबजलेला हा परिसर आहे आणि गजबजलेल्या परिसरामध्ये हे मोठं झाड उलमडून पडलेलं, मात्र हे मध्यरात्री उलमडून पडल्यामुळं जीवितहानी टळलेली आहे। मात्र गाडीचं मात्र मोठं नुकसान झाल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।